प्रचार सभेच्या निमित्ताने राज्याच्या सार्वजनिक ठिकाणी उपस्थित होत आहेत। एवढ्या प्रचंड संख्येने आपण सर्वजण उपस्थित आहात। महाराज साहेब आपल्या सगळ्यांच्या अभिवादनाचा स्वीकार या सभेच्या निमित्ताने करतात। आपल्या परिसरातील सुवासिनींच्या शुभास्ते महाराज साहेबांचे या ठिकाणी विधिवत औक्षण केलं जातं। त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जातं। त्यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभकामना व्यक्त होत आहेत। महाराज साहेब तुमच्या सगळ्यांच्याच अभिवादनाचा स्वीकार। उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या दौलतनगर परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 1 ची ही या मोठ्या वस्तीमध्ये मोठ्या चौकामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित आहात। लाडकं व्यक्तिमत्व आहेत आणि या पुढच्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये त्यांच्या कर्तव्याचा कसा उपयोग इच्छित आहेत असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम पुष्पगुच्छ देऊन महाराज साहेबांचं कार्यक्रमामध्ये या ठिकाणी स्वागत केलं जातंय। ते स्वागत तुम्हाला टाळ्या वाजवूयात। महाराज साहेबांच्या स्वागतासाठी जोरात टाळ्या वाजवूयात। आदरणीय अमोलजी मोहिते यांना आपण सन्मानित करतोय। जोरदार टाळ्या वाजवूयात अमोलजी मोहिते यांच्या स्वागतासाठी। सातारा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष या ठिकाणी सन्मानित होतात। टाळ्या वाजवून आपण जयंत दादांचं स्वागत करूया। महेश जगताप यांच्या स्वागत यांच्या शुभास्ते प्रकाश गोरे यांचं स्वागत होते। टाळ्या वाजवून आपण सन्माननीय प्रकाश यांचं महाराष्ट्राने केलेल्या आव्हानाला अनुसरून त्यांनी हे मनाचा मोठेपणा। आमचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवराजे भोसले तसेच उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, आज आपण प्रतिकाबाच्या प्रचारार्थी आणि ढगळे मॅडम आशाताई यांच्या प्रचारार्थी कोपरा सभा नावाला झाली आणि सभा झाली। मोठी सभा अशी फार कमी होतात। यावरून आम्हाला आणि ढगळे मॅडमना जो लोकांचा पाठिंबा आणि प्रतिसाद मिळतोय याच्यावरून एकंदरीत असं दिसतंय की हा विजय या आपल्या विजय हा तुमच्या उपस्थितीमुळे झालेला आहे असं मला वाटतंय। बाकी जास्त काही मी बोलणार नाही इथं। आता मी आबांच्या बद्दल एक गैरसमज आले की अफवा पसरवण्याचा आणि जातीभेद आणि जातीद्वेष हा इथं निर्माण करायचा एक प्रयत्न इथं चालू आहे विरोधकांकडनं। मी स्वतः एक मराठा मोर्चाचा कार्यकर्ता आहे, पण जातीद्वेष हे करून चालत नाही। आता मराठा मोर्चातले सुद्धा काही लोक ओबीसी मधून कुणबी दाखला घेऊन इलेक्शन लढवत आहेत। त्यामुळे जातीभेद विसरून माणसाने पुढे जायला पाहिजे, माणसाचं काम बघायला पाहिजे। बऱ्याचशा गोष्टी इथं म्हणजे आबा ज्यावेळेस वॉर्डमध्ये फिरत असताना स्वतःच्या सोय खर्चातून सुद्धा त्यांनी बरीच कामं केलेली आहेत। हे असं फार कमी गोष्टी म्हणजे असं घडतं, कमी घडतं। असा तुम्हाला इथं नगरसेवक महाराजांच्या माध्यमातून इथं मिळाला आहे, भाजपच्या माध्यमातून मिळाला आहे। हे तुमचं नशीब आहे की स्वतःच्या खिशातनं खर्च करून माणसं काम करतात। फार कमी गोष्टीचा आम्ही 15 वर्ष बघतोय राजकारणात आहे, पण असं कमी घडतं। दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर इथं महाराजांच्या माध्यमातून गेले 3 वर्षात बराचसा फंड इथं शंकराच्या मंदिरात सुद्धा सभा मंडप, रोडची कामं अशी बरेच अनेक चालू आहेत। इथून पुढे सुद्धा आपण आम्हाला आणि आशाताई ढगळे यांना नेतृत्व दिल्यानंतर त्यांच्या माध्यमातून बरीचशी कामं होतील। हे करत असताना महाराज साहेबांचा पाठिंबा आपल्या सर्वांचा आहे। मी 15 वर्ष काम करतोय, या महाराजांच्यामुळे आम्ही इथं उभा आहे। आता अनेक गोष्टी सांगायच्या झाल्या तर इथून आपला जो कॉन्क्रीटचा रोड पाहिला तुम्ही इथून ह्या पेट्रोल पंपापासून ते जुना आरटीओ ऑफिस असं कॉन्क्रीटीकरणाचं धोरण महाराजांनी आखलंय आणि त्या कामं पूर्ण होण्यासाठी आणि बाकीच्या गोष्टीच्या फॉलोअपसाठी इथं आपला प्रतिनिधी असणं हे फार गरजेची गोष्ट आहे। तरी आपण सर्वजण मिळून भाजपच्या 3 उमेदवारांना आशाताई, प्रतीक आबा आणि मी
आमच्या तिघांचं चिन्ह कमळ आहे, तरी आपण सर्वांनी कमळचं बटन दाबून आम्हाला मतदान करून आम्हाला नगरपालिकेत पाठवावं आणि आपण पाठवाल म्हणजे मला गॅरंटी. पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळेजण प्रचारासाठी एकत्र आलोय. आपल्या सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मान्य अमोल जी मोहिते आज इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या प्रभागातील उमेदवार आपल्या सौ गगळेताई त्या सुद्धा इथं उपस्थित आहेत. आपले दुसरे उमेदवार प्रतीक मोहिते हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. मान्य सातारचे माजी नगराध्यक्ष मान्य प्रकाश गवळी आणि ते उपस्थित आहेत. त्याचबरोबर माजी नगरसेवक सुनील जाधव, सतीश सूर्यवंशी यांनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवून माझ्या विनंतीला मान देऊन या निवडणुकीतनं माघार घेतली. सतीश सूर्यवंशी आपला माझे सतीश किर्दत दुसरे मित्र. हे तुम्ही बघा, एखादा योग कसा असतो की एखादा कार्यक्रम जर परवाचा जर त्याच्या मुलीचा वाढदिवस चुकला असता तर मग घोटाळा झाला असता. पण मी उशिरा का होईना पण त्याच्या मुलीच्या वाढदिवसाला येऊन गेलो, त्यामुळे जरा ते इमोशनल त्याच्यावर जरा मला वाटते थोडं हे राहिलं की आता बाबांचा शब्द मोडायचा कसा. आणि भरलेला अर्ज देणं त्याला सांगितलं व घे मागं आपण पुढे विचार करू, त्याला लगेच घेतला. म्हणजे योगायोग असतो असं मला तरी वाटतं. आज सतीश किर्दत पण उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी प्रदीप मोरे, त्याचबरोबर आपले तरुण एक कार्यकर्ते आणि इकडचं नेतृत्व सत्यवान किर्दत, जयेंद्रदादा चव्हाण, महेश गार्डे, विजय गार्डे, महेश जगताप माझे मित्र, त्याचबरोबर आपल्या वैशाली कंसाळे भाजपच्या शहर अध्यक्षा आणि उपस्थित सर्वच माझे सर्व स्टेजवरील प्रमुख मंडळी, दिलीप चव्हाण वगैरे सर्वच आज इथं उपस्थित आहेत. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण सगळे समोर बसलेल्या माझ्या भगिनी सगळ्या मोठ्या प्रमाणावर आल्या. त्याचबरोबर माझे सर्व या परिसरातील प्रभागातील मतदार बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, आज मला खरं म्हणजे या आपला जो हद्दवाढीचा हा जो सगळा भाग आहे, जो पूर्वी शाहूपुरी ग्रामपंचायतीमध्ये होता, इकडं प्रचाराला आल्यानंतर किंवा इकडं जे उमेदवार आज समोर उभे आहेत त्यांची नावं वाचल्यानंतर मला खरं म्हणजे गंमत वाटली की लोक एवढी दुतोंडी कशी असू शकतात हे मला कळत नाही. आज हा आपला सगळा भाग आपण हद्दवाढीत घेतला. ज्यावेळेला हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडं आम्ही दिला होता, मी त्याचा पाठपुरावा करत होतो. अजितदादांकडं मी सारखं सातारची हद्दवाढ झाली पाहिजे म्हणून जायचो. त्यावेळेला अमोलला पण माहित आहे, आपल्याला पण माहित आहे की संजय पाटील, शंकर किर्दत ही सगळी विरोध करायची की आम्हाला नगरपालिकेत जायचं नाही, आम्हाला नगरपालिका नको, आम्हाला आमची ग्रामपंचायतच पाहिजे. आणि आज यांनाच गडबड लागली नगरसेवक व्हायची. म्हणजे एवढा जो तोंडीपणा किंवा एवढं लगेच रंग बदलण्याचं, मी कारण नावं घेऊन कधी बोलत नाही कोणाचं, पण आज वेळ आली आहे की आज इथं एवढे वर्ष ग्रामपंचायतीमध्ये फक्त ती ग्रामपंचायत स्वतःच्या ताब्यामध्ये राहावी. तिथं जे काही येणारा शासनाचा निधी आहे त्या निधीच्या माध्यमातून कुठंतरी तोंडाला पानं पुसण्याचं काम करायचं, लोकांना नुसतं दाखवायचं काहीतरी काम आम्ही करतोय आणि बाकीच्या गोष्टी स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायच्या, अशा पद्धतीचं हे शाहूपुरी ग्रामपंचायतीचं काम चालू होतं. पण आपण वाईटपणा घेऊन हद्दवाढ आपण करून घेतली. लोकांना त्यावेळेला शंका होती, इकडं राहणाऱ्या सर्व नागरिकांना वाटत होते की आपल्याला आता टॅक्स जास्त बसणार, आपली अडचण होईल, आपल्याला नगरपालिकेत गेल्यानंतर कोणी विचारणार नाही. पण खऱ्या अर्थानं हा संपूर्ण भाग हद्दवाढीत नगरपालिकेत आल्यानंतर आज ज्या झपाट्यानं इथं विकास कामं झालेली तुम्ही बघताय. आणि आज दुसरं दुर्दैव आहे,
मला मुलं सगळी सांगत होती की ही जी केलेली आपण काम आहेत ही आता विरोधक त्यांच्या पॅम्पलेटवर छापायला लागले आणि म्हणायला लागले आम्ही केलीत म्हणून. आता हे तर आणखीन गमतीचा भाग आहे. अशा पद्धतीनं लोकांना फसवण्याचं काम हे या परिसरामध्ये, या प्रभागामध्ये, शेजारच्या प्रभागामध्ये आज ही पूर्वीचे जे इथले नेते मंडळी म्हणा किंवा इथले जे सगळे ज्यांनी सगळीकडनं नुसती मुसळदाबी करून ठेवली होती अशी लोक करायला लागली. ही वस्तुस्थिती आपण कुठेतरी मतदारांनी लक्षात घेतली पाहिजे. आज नगरपालिकेत आल्यानंतर आपण रस्ते केले, आपण दिवाबत्ती लाईटची सोय केली. आज आपला जुना आरटीओ ऑफिसचा रस्ता, मला वाटतं शहरात आज आता कुठलाही रस्ता नसेल संध्याकाळी लोक तिथे येऊन बसतात. आता आपला जो इथून शानबाग स्कूल पासून आपला सरांच्या कॉलेज पर्यंत यशोदापर्यंत जाणारा रस्ता आहे त्याचं सुद्धा आपण आता कॉन्क्रिटीकरण आणि तिथं पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून पूर्ण रुंदीचा पूल करून आपण थेट हायवेला आपल्या या विभागाची कनेक्टिव्हिटी आपण करणार आहे लक्षात घ्या. आणि हे काम आपण पुलाचं जे आहे आणि पुढचं सरांच्या हद्दीतलं किंवा आपलं जे नगरपालिकेच्या हद्दीतलं जे रस्त्याचं काम आहे ते आपण पीडब्ल्यूडी कडनं हातामध्ये घेतलंय. त्यामुळं नदीवर हा पूल झाल्यानंतर सातारला एक पर्यायी छोटा गाव होईना पण रिंग रोड हा आपल्याला उपलब्ध होणार आहे. हायवेला जायला इकडून तिकडून यायला आपण सगळ्यांनी कुठेतरी या गोष्टी लक्षात घ्याव्यात. अपक्ष उमेदवार उभे आहेत, काही सांगतायत, काही थापा मारतायत. आम्ही निवडून आल्यानंतर बाबांकडे जाणार आहे. माझं म्हणणं आहे तुम्ही आधीच माझ्याकडे नव्हता तर निवडून आल्यानंतर कुठे येणार आहे? तुम्ही आधी माझ्याबरोबर असतात तर वेगळी गोष्ट होती. तुम्ही आधीच माझ्याबरोबर नव्हता, आधी पण माझ्या विरोधातच तुम्ही होता. त्यामुळे निवडून आल्यावर इकडे याल आणि सगळ्यात हे म्हणजे निवडून येणारा हे स्वप्न बघायचं बंद करा असं माझं स्पष्ट मत आहे. लोक हुशार झाले, लोक जागरूक झाले, लोकांना विकास पाहिजे, लोकांना पाणी, रस्ता, स्वच्छता आणि ज्या बाकीच्या आपल्या परिसरामध्ये मग आता आपण जसं सतीशच्या इथं मंदिराच्या इथं आपण मला वाटतोय 60 लाखाचं आपण सभामंडप तिथं बांधतोय. देवीचा कार्यक्रम मोठा असतो त्या ठिकाणी सतीशनं मी देवीच्या पूजेला गेलो होतो. सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला दरवर्षी ते मांडव टाकायला लागतो, खर्च येतो, अडचणी येतात. हे तिथं मी 1-2 दिवसातच मुंबईला गेलो आणि देवीच्या आशीर्वादानं म्हणा, सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे म्हणा, आज आठवड्याभरातच आपल्याला 60 लाखाच्या कामाला मंजुरी मिळवता आली आणि ते काम आता आपलं तिथं सुरू होतंय. बाकीची पण कामं आपल्या इकडं संपूर्ण या हद्दवाढीमध्ये आलेल्या परिसरामध्ये आपण पूर्ण केलेली आहे. करतो, बघतो असं आपण काम केलेलं नाही. तर आज गणेश कॉलनी पासून सगळं, आज गणेश कॉलनी जरी आपल्यात नसली तरी सगळ्या विभागामध्ये आज विकास कामं झपाट्यानं आणि चांगल्या पद्धतीनं आपण केली. सगळ्या प्रभागामध्ये आपण कामं केली. ही वस्तुस्थिती आपल्याला तिकडे गेल्याचं बघायला मिळत. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की विरोधक सांगणार, बोलणार, मतं मिळवण्यासाठी काही तुमच्या मनामध्ये भरवण्याचा प्रयत्न करतील. आता कोण म्हणतात की उमेदवार या वॉर्डातलाच नाही, पण आज मला वाटतं 4 त्याची चुलत्यांची घरं प्रति किती 4 त्याचे चुलते याच प्रभागात राहतात. आणि माझं म्हणणं आहे की मी त्याच्या पुढे जाऊन मी म्हणतो या वॉर्डात का त्या वॉर्डात पण आहे सातारचाच ना का पाकिस्तानवर निघून उभा राहिला इथं. पण मी तुमचा आमदार आहे, मग मी काय या वॉर्डातला आहे का? मी राहतो शुक्रवार पेठेत. म्हणजे मग इथल्याने म्हटलं पाहिजे की आमदार शुक्रवार पेठेत राहतो, आपल्या इथलं कुठं आहे त्याला कशाला मदत द्यायची. असं होत नसतं. हे नुसतं आता वेळ मारून द्यायची, निवडणूक आहे, मतं मिळवायची, काहीतरी गैरसमज पसरून मिळतंय का बघायचं, हे प्रयत्न आज या विरोधी उमेदवारांचे चालले हे लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट ही निवडणूक थोडी वेगळी आहे. आपण दरवर्षी आघाड्यांवर लढत होतो. उदयनराजे असतील, मी असतील, आम्ही आपल्या स्थानिक आघाड्या होत्या त्याच्यावर निवडणुका लढवायचो. पण आज ही पहिली निवडणूक सातारा नगरपालिकेची जी आपण पक्षावर लढतोय, भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढतोय हे आपण लक्षात घ्या. आणि ह्याचं पण कारण आहे की काही आम्हाला कुठेतरी याच्यातनं काही राजकीय फायदा पाहिजे किंवा आमची काय राजकीय सोय अजून वेगळी होणार आहे असं अजिबात नाही. आज आपला सातारा वाढायला लागलाय. आज आपला सातारची वाढ ही फार झपाट्यानं व्हायला लागली आहे. आज आपला IT पार्क थोड्या वर्षात म्हणजे आता मंजूर तर झालाय. त्यामुळे या वर्षभरामध्ये आपल्या IT पार्कचं पण तिथलं जे काम आहे ते डेव्हलपमेंट वगैरे पूर्ण होऊन आपली इंडस्ट्रीयल जी ग्रोथ आपल्याला अपेक्षित आहे ती आज आपल्या या राज्य सरकारच्या माध्यमातून
आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या माध्यमातून सुरू झालेले हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज आपल्याला अनेक नवीन प्रकल्प इथं करायचे, अनेक मोठे प्रकल्प करायचे. एक विजन सातारसाठी आम्ही तयार करून ठेवले किंवा ही कामं साताऱ्यामध्ये झाली पाहिजेत. रस्ते, गटर, नळ कनेक्शन, स्वच्छता, कचरा उचलणे या गोष्टी दैनंदिन आहेत. ठीक आहे, नवीन नाहीये. हे नगरपालिकेचं आणि कुठल्याही स्थानिक स्वराज संस्थेचं कामच आहे, ते त्यांनी केलंच पाहिजे. पण आपल्याला कुठेतरी मोठा विचार करायला लागणार आहे. जोपर्यंत आपण आपल्या शहराचा विचार सगळे मिळून करत नाही, मी नुसतं माझ्याच प्रभागापुरतं किंवा माझ्याच गल्लीपुरतं जर बघत बसतो आणि माझ्यापुरतं जर तेवढ्या पुरतं विचार करायला लागलो की माझं गटर तेवढं नीट असलं पास झालं, शहरात काय व्हायचं ते होऊ दे, किंवा माझ्या घराच्या समोरचा रस्ता असला पास झालं, पुढचं काय व्हायचं ते होऊ दे, असं जर आपण सातारकर म्हणून विचार करायला लागलो तर सातारा हा कधीही मोठा होऊ शकणार नाही, हे लक्षात घ्या. आपल्याला सगळ्यांना या शहराचे नागरिक म्हणून आपल्याला एकत्र विचार करायला लागणार आहे की या शहराला आपल्याला कशा पद्धतीने घडवायचंय. नियोजनबद्ध या सातारा शहराचा विकास झाला पाहिजे ही नक्कीच माझी भावना आहे. मग त्यामध्ये रिंग रोड असेल, त्यामध्ये आता आपलं कास्ट पाणी आपल्याला आता मोकळं झाले. आज ते पाणी आपल्यापर्यंत सगळं पाणी जे ते आपण आणू शकत नाही, पाईपलाईन कमी पडते. अशा पाईपलाईनचं काम सुरू आहे. साधारण 1-2 किलोमीटर पाईपलाईन राहिले. एक कास्ट जे आपण वाढीव पाणी जे साठा केलेलं आहे ते पाणी आपण इथपर्यंत आणू शकतो आणि आपल्या भागाला सुद्धा ते पाणी आपल्याला आणता येईल, हे लक्षात ठेवा आपण. आणि म्हणून या सर्व कामासाठी आज आपल्याला राज्य सरकारची मदत ही मिळणं गरजेचं आहे. कारण आपली नगरपालिका छोटी आहे, आपल्या नगरपालिकेची उत्पन्नाची साधनं छोटी आहे. आज नगरपालिकेचं उत्पन्न म्हटलं तर कशात आपल्याला नगरपालिकेला उत्पन्न मिळतं, घरपट्टी, पाणीपट्टी आणि जे काही आपल्या शहरामध्ये जाहिरातीचे वगैरे जे बोर्ड वगैरे आपण बघतो, ही एवढंच उत्पन्नाची साधनं आपल्याकडे आहे. आज आपल्या नगरपालिकेच्या हद्दीत काही मोठी इंडस्ट्रियल एरिया नाही, जसं पिंपरी चिंचवडचे काही मोठं आपल्या इथं असंही नाही की त्याचं उत्पन्न आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळेल, किंवा अगदी आपली नगरपालिका काही मुंबई महानगरपालिकेसाठी सारखी आवाढव्य हे नाहीये. त्यामुळं मर्यादित आपल्याला सगळं उत्पन्न आहे आणि या मर्यादित उत्पन्नामध्ये मोठी कामं करायची म्हटली तर हे शक्य होत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून या सर्व मोठ्या कामांना आज आपल्याला राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्या माध्यमातून मदत मिळणं नगरपालिकेला हे गरजेचं असतं. आणि म्हणून आपण आज मी आमदार म्हणून भाजपमध्ये आपण निवडून दिला, उदयनराजे खासदार आहेत, दिल्लीत काम करतात. आज दिल्लीत सरकार आपलं मोदीजींचं आहे, राज्यात सरकार आपलं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आहे. मग दोन्हीकडे सरकार असताना आपली नगरपालिका पण आपल्याला भाजपच्या विचाराची इथं केली पाहिजे, ज्या आहे ना आपल्याला हे सगळे मोठे प्रकल्प जे आहेत ते पूर्ण करता येणं शक्य होणार आहे. आणि म्हणून नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आणि भारतीय जनता पार्टीची म्हणून आम्ही लढवतोय, हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे, हे मला आपल्याला सांगायचंय. आज आपण रस्ते कॉन्क्रीटचे करायला लागलोय, अजून पुढचे आपण रस्ते बरेच आपल्याला करायचे. आज आपला राधिका रोड आहे तो आपल्याला आता कॉन्क्रीटचा करायचा आहे. आदलतवाड्याला जाणारा बोगद्यापर्यंतचा रोड आहे तो आपल्याला कॉन्क्रीटचा करायचा आहे. त्याचबरोबर सुशोभीकरणाचे आपण प्रस्ताव आता तयार केलेले आहेत. इथं आपले शाहू स्टेडियम जवळ आहे, तुम्हाला माहित आहे की तिथं आपल्याला क्रिकेट खेळता येत नाही. आज आपली नगरपालिकेच्या मालकीची टक्कर सिटीमध्ये साधारण 13 एकर जागा आहे, त्या ठिकाणी आपण फक्त क्रिकेटसाठीचं स्टेडियम आपण शासनाकडे प्रस्तावित केले. पण ज्या ठिकाणी हे स्टेडियम बांधत असताना अगदी इंटरनॅशनल स्टँडर्डचे स्टेडियम बांधायचं की ज्या आहे ना इंटरनॅशनल मॅचेस सुद्धा उद्या साताऱ्यामध्ये झाल्या पाहिजे, हे विजन आमचं आहे. आज पुण्यासारख्या पुन्हा शहर मोठं आहे, पण पुण्याच्या शेजारी म्हाळुंगे सारख्या तेवढ्या छोट्या ठिकाणी जर मॅचेस होतात तर साताऱ्यामध्ये का नाही मॅचेस होऊ शकत, हा विचार आपण केला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपण फक्त क्रिकेटसाठी वेगळं स्टेडियम बांधायचं याचा प्रस्ताव आपण राज्य सरकारकडे दिलाय. स्वतः मी कमलेश पिसाळ आपले महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत, त्यांच्याशी बोललोय. त्यांनी पण तयारी दाखवली किंवा आम्हाला जर तुम्ही हे केलं तर आम्ही पण क्रिकेट असोसिएशन एमसीए जे आहे ते पैसे घालू, मेंटेनन्स करू. तेव्हा अशा पद्धतीनं सरकार आणि एमसीए यांच्या माध्यमातून जे काही करता येईल तो करण्याचं आपलं नियोजन चाललंय. अनेक प्रकल्प आहेत जे आपण हे करतोय. आज वाहतूक कोंडीला आपल्याला सगळ्यांना तोंड द्यायला लागतं. आज शहरामध्ये पोहे नाका असेल, राजवाडा असेल, मोती चौक असेल,
किंवा अगदी कासला पर्यटक यायला लागले की अदालतवाडा, समर्थ मंदिर, बोगदा या सगळ्या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होती, ट्रॅफिक जॅम होतात, एक एक 2-2 तास सगळे अडकून पडतो आपण. तुम्ही, मी, पर्यटक आलेले सगळे त्या ट्रॅफिक जॅम मध्ये अडकून पडतो. आज या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून आपण रिंग रोड जो आहे तो बिलासपूरच्या बाजूने आपण आता एक नवीन प्रस्तावित केलाय, जो आता पीडब्ल्यूडी कडेच आपण हे काम दिलेलं आहे. त्यामुळे त्याला मान्यता शेवटी मला द्यायला लागणार आहे, कारण माझ्याकडेच हा प्रस्ताव येणार आहे. तर हा रिंग रोड आपण बिलासपूर, शाहूनगर, अजिंक्यतारा किल्ला आणि अजिंक्यतारा किल्ल्याच्या थोडं खालच्या बाजूनं बोगद्यापर्यंत नेणार आहे आणि बोगद्यावरनं ब्रिज करून तो डायरेक्ट आपले जे पॉवर हाऊस आहे त्या ठिकाणी आपल्या कासच्या रस्त्याला हा रिंग रोड आपण जोडणार आहे, की ज्याच्यामुळं ही बाहेरनं येणारी जी सगळी वाहतूक आहे ती बाहेरच्या बाहेर जाईल आणि सातारा शहरामध्ये या वाहतुकीचा लोड किंवा या वाहतुकीचा बोजा हा साताऱ्यामध्ये येणार नाही. अशा पद्धतीने हे रिंग रोड आपण करतोय आणि तोच रिंग रोड आपण आंबेदरे, महारदरे, आपल्या पेड्याच्या भैरोबाच्या इथं करून आपल्या जुना मेढा रोडला आपण तो आणून जोडणार आहे. हे असे अनेक प्रकल्प आपण नवीन नवीन शहरात करतोय. आज आपलं राजवाड्याला गेल्या तर नेहमी आपल्याला अडचण असते की पार्किंग मिळत नाही. आज पार्किंगला पर्याय काहीतरी काढला पाहिजे. पार्किंग तिथं जी जागा आहे किंवा तिथं रिझर्वेशन आहे ते नगरपालिकेचे डेव्हलप करायचे ही भूमिका आम्ही घेतली. आज त्याच्यासाठी जुना जो जनावरांचा दवाखाना आहे जुन्या नगरपालिकेच्या इथं तिथं 4 मजली पार्किंग आपण करतोय. त्यामध्ये 2 व्हीलर, 4 व्हीलर या दोन्हीची सोय आपण केली आहे आणि जे पे अँड पार्कच्या तत्वावर आपण करणार आहे. कारण शेवटी त्याचं मेंटेनन्स, त्याचं उद्याचं असणारी जी काय त्याला कुठं ना कुठं थोडा निधी लागणार. त्यामुळे जसं बाहेरच्या शहरांमध्ये पे अँड पार्क तशा पद्धतीने आपण पार्किंग करतोय. आणि या बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोअरला जी आपली राजवाड्याची चौपाटी जी आहे ती सगळी चौपाटी तिथनं त्यांना तिथं काय म्हणजे इकडं जे आपण चौपाटीची अवस्था बघतो की त्या गाड्या लावून वगैरे त्यांना व्यवसाय करायला लागतो. लोकांना बसायला अडचण आहे, पावसाळ्यात बसता येत नाही, रोज लोक तिथं खायला असतात, भाटियाला असतात. त्यामुळं या सर्व साधारण 70 ते 75 जे चौपाटीचे विक्रेते आहेत त्यांना इथं कायमस्वरूपी जागा द्यायची, त्यांना लाईटची सोय द्यायची, त्यांना पाण्याची सोय द्यायची आणि त्यांचं व्यवसाय जो आहे तो सुरक्षित करायचा. आणि त्याचबरोबर जे तिथं खायला येणारे जे सगळे आहेत त्यांना तिथं कायमस्वरूपी बसायला कट्टे, इतर ज्या काही सोयी आहेत त्या त्यांना उपलब्ध करून द्यायच्या. म्हणजे राजवाड्याचा जो सगळा परिसर आहे तो मोकळा होईल. आणि मग या परिसराचं जे काही डेव्हलपमेंट आहे, आपण फॉरेनला गेल्यानंतर आता मुली फॉरेनला जातात, शिकायला जातात. तुम्ही बघा फॉरेन मध्ये टाउन सेंटर म्हणून कन्सेप्ट असते. एक टाउन सेंटर टाईप आपण तिथं थोडं डेव्हलपमेंट केलं तर मग अतिक्रमण, पार्किंग वगैरे या सगळ्या गोष्टी तिथं बंद होतील आणि लोकांना राजवाड्याच्या इथं संध्याकाळी येऊन बसता येईल. राजवाड्याचं पण सगळं जे काही रूप आहे ते पण थोडं त्याच्यामुळं चांगलं होईल. त्यामुळे अशा पद्धतीने आपण अनेक नवीन प्रकल्प हाती घेतले आणि या सगळ्या प्रकल्पांना शेवटी निधी हा लागतो, पैसा लागतो. बिना पैशाचं एवढे सगळे मोठे प्रकल्प होऊ शकत नाहीत. आणि म्हणून आज ज्या पक्षाचं सरकार राज्यात आहे त्या पक्षाबरोबर आपण सगळ्यांनी राहणं गरजेचं आहे. तर आपल्या शहरामध्ये ही सगळी कामं जी मी आज तुम्हाला सांगतोय की काही आहेत ठराविक आहेत. आज आपलं ITIच्या जे आपल्या इकडे आता ITI जवळ आहे आपलं त्या ठिकाणी सुद्धा आमचा प्रयत्न आहे की या ITI मध्ये एका बाजूला थोडी जागा वेगळी काढायची आणि एक मुला मुलींसाठी त्या ठिकाणी सुद्धा हॉस्टेल आपलं जे आपलं नानासाहेब पाटील महामंडळ आहे त्यांच्या माध्यमातून तिथं जे आहे ते हॉस्टेल तिथं मुला मुलींसाठी करायचं. असे अनेक आपण एक लक्षात घ्या की आज आपलं सातारकरांना ही तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना ही संधी आलेली. आज मी आमदार झालो, तुमच्या सगळ्यांच्या आज 5वी टर्म मला मिळाली, मी आमदार झालो. आज मला देवेंद्र फडणवीसांनी ताकद दिली, माझ्यावर विश्वास ठेवला. आज सार्वजनिक बांधकाम खात्याचं मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. आज केंद्रामध्ये सुद्धा उदयनराज यांना आपण सगळ्यांनी ताकदीनं निवडून दिलं. आज केंद्रामध्ये पहिल्यांदा देश स्वातंत्र्य झाल्यापासून भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा सातारचा खासदार हा उदयनराजांच्या रूपातनं आपण दिल्लीमध्ये पाठवलं हे लक्षात घ्या. ही एक फार मोठी गोष्ट आहे. ते आपण नुसतं जेवढं निवडणुकीपर्यंत बघतो
तेवढ्यापुरतं नाहीये. आज ही फार मोठी गोष्ट आहे जी आपण सातारकरांनी करून दाखवली आणि उदयनराजेंना आपण दिल्लीत पाठवलं. आणि या सगळ्याचं जे आहे त्यामुळे आपल्यावर भाजपच्या सर्व नेतृत्वाचं लक्ष हे फार बारकाईने आहे हे आपण लक्षात ठेवा. त्यामुळं या सगळ्या प्रकल्पांना, या सगळ्या जे काय आपली जी सातारची विजन आहे, सातारबद्दलची जी आपली प्लॅनिंग आहे, त्याला 100% आपल्या राज्य सरकारकडनं, आपल्या केंद्र सरकारकडनं भरीव मदत मिळणार आहे. पण आता इथं काम करण्याची वेळ आपल्यावर आहे. भावकी, इतर गोष्टी, स्थानिक वगैरे असल्या भावनिक गोष्टीला जर आपण बळी पडलो आणि जर अशा पद्धतीनं चुकीच्या लोकांना, अपक्षांना, ज्याच्या अपक्ष म्हटलं तर त्यांना आगापिछा काय नाही, उद्या अपक्ष कुठं जातील, कुणाकडे जातील, काय करतील, त्यांना काही चाकोरी नाही, कुठं बंधन नाही. आज आम्ही काम करतोय, आम्हाला भाजपच्या एक पक्षाचं बंधन आहे. आज आम्हाला विचारणारी कोणतरी वरचे आमचे नेते मंडळी आहेत की सातारमध्ये ही कामं का झाली नाहीत, काय होतंय, काय नाही होत. तेव्हा शेवटी आम्हाला पण कुणाला उत्तरं द्यायला लागतात. अपक्षांना कुणाला उत्तर द्यायचं काही विषय नाही. निवडून आल्यावर जिकडं गुलाल कोबरं तिकडं चांग भलं, अशी अपक्षांची पद्धत असते. तेव्हा शेवटी अशा लोकांना साथ देऊन आपली प्रगती सातारची जी होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. कुठेतरी याला पक्षाची एक चौकट पाहिजे, कुठेतरी शिस्त पाहिजे, तरच कुठेतरी विकास हा नियोजनबद्ध आपण करू शकतो. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की स्थानिक वगैरे ह्या गोष्टी, भावकी वगैरे बघू नका. शेवटी भावकी ही महत्वाची असती, लग्न कार्य वगैरे बाकीच्या याला. तर शेवटी रस्ते नीट नसले, पाणी येत नसलं, कचरा उचलला जात नसला किंवा लाईट जर वेळच्या वेळी बदलली जात नसती तर हे भावकी बिवकीचा विषय जो त्यावेळेला सांगून काय उपयोग होणार आहे याचा विचार आपण करा. आपल्याला पहिलं जे आहे आमच्या शहराचा विकास कोण करत, नुसतं प्रभाग नाही तर शहराचा विकास कोण करत आणि कुठल्या पक्षाच्या माध्यमातून, कुणाच्या माध्यमातून या शहराचा विकास झालाय, होऊ शकल, ह्याचा विचार मतदार म्हणून आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ही माझी स्पष्ट भूमिका या ठिकाणी आपल्यासमोर मी मांडू इच्छितो. आणि म्हणून त्याप्रमाणे सगळ्यांनी ताकदीनं भाजपबरोबर राहावा. आज दिल्लीत भाजप आहे, मोदीजींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालाय. आज राज्यात देवेंद्रजी आहेत, त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालाय. आज भाजपबद्दल एवढी टीका टिप्पणी मध्यंतरीच्या काळात झाली, वोट चोरी केली, असं केलं, तसं केलं. राहुल गांधींनी टीव्हीवर अनेक गोष्टी दाखवल्या. ब्राझीलच्या कुठल्या मॉडेलचे फोटो आणून दाखवले की तिचा हरियाणामध्ये ब्राझीलची कोण मॉडेल आहे, तिचं मतदान नोंदवलं गेलंय. असे बरेच संशय, शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि या ह्याच्यातच बिहारची निवडणूक झाली. तुम्ही बघा, बिहारच्या निवडणुकीमध्ये एवढे आरोप करून सुद्धा आज त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं एनडीएचं सरकार हे मोदीजींच्या आणि नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली बिहारच्या जनतेनं परत आणलं. का तर बिहारच्या जनतेला सुद्धा राज्याचा विकास पाहिजे, राज्याची प्रगती पाहिजे, राज्य सुधारलं पाहिजे. तसंच आपलं सुद्धा सातारची प्रगती आपल्याला पाहिजे. सातारा आपल्याला अजून चांगलं करायचं आहे. आपलं सातारा नैसर्गिकदृष्ट्या चांगलं आहे, पण ज्या काही आपल्या अजून ज्या काही मोठ्या सुविधा ज्या आहेत त्या सातारमध्ये आपल्याला उभा करणं गरजेचं आहे. ते आपल्याला पुढच्या 5 वर्षात करायचंय. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला ताकद देणं हे आपल्याला सगळ्यांना गरजेचं आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. या प्रभागामध्ये कातकरी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. मला सर्व माझ्या कातकरी समाजाच्या भगिनींना पण एक आठवण करून द्यायची की आज पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून आणि देवेंद्रजी फडणवीसांच्या माध्यमातून आज आपल्याला जे दाखले जातीचे मिळवायला पूर्वी अडचणी यायच्या, आज त्याच्यामध्ये दाखले मिळवण्यासाठी सुसूत्रता आणून दिली आहे. आज जे आपल्याला पुरावे द्यायला लागायचे ते पुरावे सरकारनं काढून टाकलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आज आपल्या घरातले म्हणजे पूर्वी शिक्षण नव्हतं, आपले पूर्वज किंवा आई वडील आजोबा पंजोबा हे फार शिकले नव्हते, तेव्हा आपल्याला दाखले जातीचे जे आहेत ते मिळवणं अडचणीचं व्हायचं. पण शासनाने एक निर्णय घेतला आणि या सगळ्या अटी काढून टाकल्या. आज पंतप्रधानांनी जे घरकुलाची योजना दिली आहे, या योजनेच्या माध्यमातून सुद्धा कातकरी समाजाला आज मोठ्या प्रमाणावर घरकुलं ही सातारा जिल्ह्यामध्ये, सातारा शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये मिळायला लागले, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या इथं असेल, वाडेपाट्याला असेल, आपल्या लिमला असेल, आपली कातकरी वस्ती जी शेंद्र्यामध्ये आहे त्या ठिकाणी असेल, तुम्ही कुठेही जावा, तुमचे
नक्कीच नातेसंबंध या सगळ्यांची आहेत. तुम्ही कुठेही जावा, सर्व ठिकाणी या घरकुलाच्या योजना आज कातकरी समाजासाठी फार मोठ्या प्रमाणावर भाजपच्या माध्यमातून राबवल्या जातात. ही वस्तुस्थिती तुम्हाला तिथे जायला गेल्यावर बघायला मिळेल. सायगावला जाऊन बघा, सायगावला पण तीच अवस्था आहे. त्यामुळे शेवटी आज ज्यांनी आपल्याला घर दिलंय, ज्या पक्षांना आपला विचार केलाय, ज्या पक्षांना आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज दाखले मिळवण्यासाठी आपल्याला स्वतंत्रता आणली आहे, आज त्या पक्षाबरोबर आणि त्या मोदीजीच्या पक्षाबरोबर आपण राहिलं पाहिजे. ही माझ्या कातकरी समाजाच्या भगिनींना आणि सर्व माझ्या वडीलधाऱ्यांना विनंती आहे. त्यामुळं सगळ्यांनी त्याप्रमाणे येणाऱ्या याच्यामध्ये आमचे सर्व उमेदवार जे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आहेत, नगराध्यक्ष पदासाठी मान्य अमोल मोहिते, त्याचबरोबर आज आपले अध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते, आपले प्रतीक मोहिते, त्याचबरोबर आपल्या जो ढवळेताई, या तिन्ही उमेदवारांचं चिन्ह हे कमळ आहे आणि कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण या तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावं. 100% आतवाडीमध्ये आलेल्या संपूर्ण परिसराचा विकास या ठिकाणी झालाय. आणि दुसरं जे मगाशी अमोल बोलला की काही लोक जातीचं आता काही का बोलतात करतात, पण शेवटी आज मला सांगा, आज जातीच्या बाबतीमध्ये आपण रोज एका म्हणजे उठतो बसतो, आपण रोज एकत्र फिरत असतो, आपण रोज जेवायला जातो. अशा वेळेला आपण जातपात कुणाची बघत नाही. मित्र मैत्री म्हटल्यावर की आपण जातपात बघून कधी मैत्री आपण करत नाही. त्यामुळं राजकारण आलं की मुद्दामून काही लोक जातीचा विषय काढतात, जातीवर बोट ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण ही दुर्दैवाची गोष्ट आहे. शेवटी प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असला पाहिजे आहे. मला पण अभिमान आहे, मी मराठा आहे म्हणून. पण याचा अर्थ असा नाही की मी दुसऱ्यांना कमी लेखावं किंवा दुसऱ्यांना कमी समजावं. आज सगळे आपण सातारकर आहोत. मला वाटते पहिलं आपली जी ओळख आहे तुमची माझी, मग मराठा असू दे, मागासवर्गीय असू दे, मुसलमान असू दे किंवा अन्य कोणी असू दे, ओबीसी असू दे किंवा कातकरी असू दे, आज आपण सातारचे आहोत. पहिलं आपण सातारकर आहोत आणि त्याच्यानंतर आपली जात जी आहे ती त्याच्यानंतर येते, हे लक्षात ठेवा. आज आपल्याला सातारकर म्हणून काम करायचंय, आपल्याला सातारसाठी काम करायचंय. मग मी केलं किंवा प्रतीकने केलं, अमोलने केलं किंवा प्रकाश शेट्टी केलं किंवा सुनीलने केलं, यानं काही फरक पडत नाही. पण सातारसाठी आपल्याला काम करायचं. पण हे काम कुणाच्या माध्यमातून होऊ शकतं, सातारची प्रगती कोण करू शकतं याचा विचार करा. ज्यांना काही ताकद नाही, जे आज इकडं उद्या तिकडं एकवेळ उमेदवारी मिळाली नाही, की जे नेत्यांना सोडून जाऊ शकतात, अपक्ष लढण्याची करू शकतात, वेगळी भाषा करू शकतात, अशा लोकांवर आपण किती विश्वास ठेवू शकतो, आज अशा लोकांवर आपण किती भरोसा ठेवू शकतो याचा विचार मतदार म्हणून आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. बाकी आपल्या प्रभागातली इतर पण काही कामं आहेत ती 100% निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आपण पूर्णत्वाला नेऊ, हे आपल्याला या निमित्तानं मी 100% शब्द देतो. आणि लवकरात लवकर जी काही कामं राहिली ती या प्रभागातली सुद्धा पूर्ण केली जातील. पण आता पहिलं जे आहे, पहिलं काम आपल्याला जे आहे ते आपले उमेदवार तिन्ही जे आहेत ते निवडून आणायचे, ते काम आपल्याला पहिलं करायला लागणार आहे. आणि मग आपल्याला पुढची कामं करता येणं शक्य होणार आहे, हे आपण लक्षात ठेवा. तेव्हा माझी आपल्याला सर्वांना मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की तिन्ही ठिकाणी कमळाचं चिन्ह बघा आणि कमळाच्या समोरचं बटन दाबून तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. आणि या प्रभागाचा आणि या शहराचा विकास करण्यासाठी आम्हाला सर्वांना, भाजपला आणि आम्हाला सर्वांना साथ द्या ही विनंती आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.